नमस्कार, मी ऋता भिडे. मदर्स अँड किड्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मी या चॅनलवरती खूप वेगळे विषय घेऊन येत आहे. पेरेंटिंगच्या संदर्भातले, सायकोलॉजीच्या संदर्भातले, काउन्सिलिंगच्या संदर्भातले आणि लाईफस्टाईलच्या संदर्भातले सुद्धा. मागच्या वेळेला आपण पाहिलं की एडीएचडीची लक्षणं काय आहेत आणि एडीएचडी म्हणजे नक्की काय आहे. तो जर का व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लगेच तो व्हिडिओ बघा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. महत्वाचा प्रश्न जो पडलेला आहे तर तो म्हणजे एडीएचडी असलेल्या मुलांचं अजिबातच लक्ष नसतं का, त्याला डिकोड करूया. माझ्या एका क्लायंटचा जो मुलगा आहे ना, त्याला एडीएचडी आहे. आमची थेरपी ही चालू आहे त्याच्यावरती. पण तो न्यूमरसी स्किल्स मध्ये खूप रमतो. म्हणजेच काय तर अफाट न्यूमरसी स्किल्स आहेत त्याचे. 6 वर्षाच्या वयाला त्याला अत्यंत सुंदर नंबर्स आणि अगदी मल्टिप्लिकेशन, ऍडिशन वगैरे वगैरे अनेक न्यूमरसीच्या गोष्टी येतात. दुसरा एक मुलगा आहे ज्याला एडीएचडी आहे आणि ज्याची थेरपी माझ्याकडे चालू आहे. अशा मुलाला चित्र काढायला खूप आवडतात आणि त्याचं वय 7.5 वर्षाचं आहे आणि तो उत्तम चित्र काढतो. एडीएचडी असलेली मुलं जी आहेत तर ती स्वतःच्या गोष्टींमध्ये रमू शकतात का आणि ती तासनतास रमू शकतात का, तर त्याचं माझ्याकडनं तरी उत्तर हो आहे. पण अजून आपण याच्याबद्दल डिकोड करू. ज्या मुलांना एडीएचडी आहे किंवा तुम्हाला जर का तुमच्या मुलामध्ये तशी लक्षणं दिसत असेल तर लगेचच तुम्ही सायकोलॉजिस्ट, डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन कडे जाणं गरजेचं आहे. रिपोर्ट आल्यानंतर काय करायचं हे समजून. काही मुलांना मेडिकेशन देण्याची गरज असते. आता हे मेडिकेशन कसं घेतलं जातं त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला तुमचे डॉक्टर्स देतील. काही मुलांना मेडिकेशनची गरज नाही. नंबर 1 अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी की पालकांनी करायची आहे ती म्हणजे तुमच्या मुलाचं डाएट सुधारणं. डाएट सुधारणं म्हणजे नक्की काय करायचं तर अर्थातच शुगर असलेल्या गोष्टी द्यायच्या नाही. शुगर रश होणं हे खूप कॉमन आहे एडीएचडी मध्ये आणि त्याच्यामुळे मुलं अजून जास्ती हायपर ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे त्याची प्लीज काळजी घ्या. नंबर 2, तुमच्या मुलाला थेरपी देणं खूप गरजेचं आहे. आता ही थेरपी कोणती असू शकते तर बिहेवियर थेरपी येऊ शकते, ज्याला एबीए म्हटलं जातं. त्याच्यानंतर सोशल स्किल ट्रेनिंग ते देणं गरजेचं आहे. ग्रुप सेशन्सला घेऊन जाणं गरजेचं आहे. जर का कमी स्पीच असेल तर स्पीच थेरपी देणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याचदा एडीएचडी असलेली मुलं एक्सेसिव्ह टॉक करतात तर त्यासाठी सुद्धा स्पीच थेरपी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सीबीटी ज्याला कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हटलं जातं ती सुद्धा आहे. सेन्सरी थेरपी ही खूप फायद्याची ठरते किंवा त्याला म्हणतात सेन्सरी इंटिग्रेशन एसआय थेरपी. ह्या सगळ्या थेरपी मी माझ्याकडनं देते त्या मुलांना एडीएचडी डायग्नोसिस झालेला आहे. तुम्हाला जर का त्याच्या संदर्भातली माहिती हवी असेल तर मला जरूर संपर्क साधा. डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. ज्या पालकांची मुलं एडीएचडी आहेत अशांनी काय करायचं, डाएट सुधारायचं, थेरपी द्यायची आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या बरोबर क्वालिटी टाइम घालवणं. आता हा क्वालिटी टाइम जो असतो तर तो सतत शिकवण्याचा नसला पाहिजे. मुलांचं ऐकून घेणं, गिव्ह अँड टेक करणं, त्याला योग्य पद्धतीने मोल्ड करणं हे त्या तुमच्या क्वालिटी टाइम मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाला लागणारं पूरक वातावरण घरामध्ये देणं हे सुद्धा गरजेचं आहे. चौथा पॉइंट असा आहे की तुमच्या मुलाचे ट्रिगर्स शोधून काढा. ट्रिगर्स हे कोणते आहेत ज्याच्यामुळे मुलाला तुमच्या हायपर ऍक्टिव्हिटी जास्ती होते आहे. ट्रिगर हा आवाजाचा असू शकतो, व्हिज्युअल्सचा असू शकतो, एखाद्या टॅक्टाईलचा म्हणजे टचचा असू शकतो किंवा आजूबाजूच्या माणसांमुळे त्यांच्या आवाजांमुळे होणारा सुद्धा असू शकतो. तर तो कोणता ट्रिगर आहे हे सुद्धा समजून घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एडीएचडी असलेली जी मुलं आहेत तर ती नॉर्मल शाळेमध्ये जाऊ शकतात आणि काही वेळेला त्यांना सपोर्टची गरज असते. म्हणजेच तुम्हाला शाळेमध्ये शॅडो टीचर्स मागितले जाते. तर पालकांना शॅडो टीचर्स म्हणजे काय किंवा ते कसे घ्यायचे, काय करायचं त्याच्या संदर्भातली माहिती हवी असेल तर मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा की येस मला त्याच्याबद्दलची माहिती हवी आहे. मी पुढचा व्हिडिओ नक्की त्याच्याबद्दलचा बनवीन. त्यामुळे एडीएचडी म्हणजे काय, त्याची लक्षणं आपण बघितली, त्याच्यानंतर पालकांनी काय करायचं तेही बघितलं आणि एडीएचडी असलेल्या मुलांच्या बरोबर पालकांनी कसं वागायचं हेही बघितलं. अजून एक मुद्दा मी इथे मेन्शन करीन तो असा की पालक अनेकदा चिडचिड करतात या मुलांवरती, कारण का त्यांना एकदा सांगितल्यानंतर ते परत परत सांगावं लागतं मुलांचं लक्ष नसल्यामुळे.
तर मी सगळ्या पालकांना विनंती करेन की तुम्ही तुमच्या सांगण्याची पद्धत बदलली तर तुमचीही चिडचिड होणार नाही आणि मुलंही ती गोष्ट ऐकतील. पद्धत बदलणं म्हणजे नक्की काय, तर कधी कधी सिंग सॉंग वे मध्ये त्यांना सांगा, गाणं म्हणून सांगा, कधी कधी आय लेवलला जाऊन डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगा, त्यांना कृती करून ती गोष्ट सांगू शकता तुम्ही. कधी कधी मला हे माहित आहे की ADHD असलेल्या मुलांना परत परत अनेकदा तीच सूचना किंवा तीच इन्स्ट्रक्शन द्यायला लागते आणि त्याच्यामुळे चिडचिड होते. पण पालक म्हणून तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या मुलांचं लक्ष नसल्यामुळे हे असं होत आहे. चिडचिड न करता सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि ADHD असलेल्या मुलांची आणि तुमची स्वतःची काळजी घ्या. हॅपी पेरेंटिंग.